नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो। आपण काल ज्या व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण पार्सल इडलीचं पीठ घेतलं होतं आणि घरी आल्यावर इडली बनवली। पण आज काय झालं, सकाळ सकाळी माझ्या आईने इडलीचं पीठ बनवलं आणि सकाळीच इडली आणि डोसा बनवायला तयार झालं। तर मी तुम्हाला दाखवतो आज। हे बघा, एक इडली मी सध्या घेतली माझ्या हातामध्ये। मम्मीने एकदम बारीक नरम बनवलेली खुसखुशीमध्ये। हे बघा, माझी मम्मी स्वयंपाक करते, इडलीचं पीठ आहे आणि कढईमध्ये इडलीची चटणी बनते। हे बघा, प्लेटीत अशी सगळी कारण पाहिजे प्लेटीत घ्यायची। मग इडली तयार झाली, एकदम नरम आहे। हे इडलीचं मम्मीनं स्वतः इडलीचं पीठ बनवलं। काल आपण पार्सल आणलं होतं। मम्मी म्हणे तुम्ही काल 2-3 जण खाल्ले, आज पूर्ण घर खाणार आहे। हे बघा, एकदम गटवट मस्त लगे, प्युअर व्हाईट आणि इडलीची चटणी खोबऱ्याची आता बनवून आली बघा माझी मम्मी। जर का आपण आता त्यानंतर डोसे पण बनवणार आहे, माझी सगळी फॅमिली बनवून खाणार आहे। परत एकदा बघा, मम्मीनं बनवली आता सगळ्यांसाठी। ही स्पेशल डिश आहे ना, जी माझ्यासाठी बनवलेली। हा डोसा आहे, ही चटणी आणि ही इडली। हे बघा, मम्मी काय म्हणते आता बोलो काय, मम्मी लाजते असते। पण हे बघा, माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल। तर या आपण सगळ्यासोबत इडली खाऊ। तर फार सुंदर अशी डिश सजवलेली मम्मी तुम्हाला याच्यासोबत ओळख करून दिली। आज सोमवार मी आम्ही तुझा चव एका ताटामध्ये खाऊ लागलो। अजून एक डोसा आलेला आपल्या डिशमध्ये। तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये सगळे मिळून खातो, तुम्ही तुमच्या घरी सगळे मिळून खा।